सातत्याने संदीपजी पाटील साहेब या क्रीडा विश्वामध्ये पाठबळ देणारे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना आपण मुख्य मंचावर या ठिकाणी पाहतोय. मॅचकडे आपण जाऊयात. चला या ठिकाणी आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. प्रांगणामध्ये सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये ज्याने चांगली फलंदाजी केलेली तो हर्षल आणि साथ देण्याकरिता राहुल पाटील ही ओपनिंग पेअर. सलामीची जोडी प्रांगणात बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल. सज्ज होईल प्रियेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्क गोलंदाजी करण्याकरिता. बॉलिंग ट्रॅकवर येत असताना चला गेम थोडी स्पीडअप करा. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नलचा इशारा. मॅचला या ठिकाणी मात्र स्टार्ट करून दिली जाते. ओरती विकेटनं बॉलर सज्ज होईल. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताला, मिस करून विकेटच्या मागे डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना बघायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. या वेळेला मात्र फुल टॉस बॉल. एक तुम्हारी तो एक कमारी हे सांगत असताना सरळ या बॉलला फेकून दिलंय. बॉलला पाठवलं प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरिता. बॉल निघून जाईल. फुल टॉस बॉलचा मात्र फुल टोर या ठिकाणी समाचार घेत असताना बॉल सीमा पार. षटकारानं खातं ओपन केलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. हर्षल या वेळेला मात्र कव्हरच्या रिझन मधनं खेळलं जाते. मागे दीक्षित आहेत, बॉलवर येतात. एकतर कंप्लीट केली आहे. धावचीची संधी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी, मात्र कलेक्शन थोडंसं लूज बघायला मिळालं. लगेचच एक सिंगल कंप्लीट केली. आता मात्र राहुल पाटील स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतात. ज्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय, प्रेषा 11 किरवली. यावेळेला फुलटॉस बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल करायचं होतं, मात्र त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करतायत. सुभाष होते, सुभाषने मात्र या बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल या बॉलवर मिळाली. सिंगल वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर पुढे जात असताना 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. यावेळेला मात्र सरळ बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय त्या ठिकाणी पुल करत असताना पंचांचा इशारा येतोय. इट्स हॅलो. याही वेळेला फटका चांगला गेला. बॉल पाहिला तर एक फटका बघायला मिळाला, तो म्हणजेच मिड विकेटच्या रिजन मधनं एक पहिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, आणि आता मात्र डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं बॉलला सरळ पाठवलं जातंय. वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपले पहिलं, आणि पहिल्या षटकाखेरीज तब्बल धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर. 18 धावा कराव्या लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये अभिनय पाटील सारखा एक प्रतिभा संपन्न बॅटर आहे. कोण स्ट्रायकिंग एंडला आता मात्र राहुल पाटील आहेत. या वेळेला थोडासा लांब ठेवला जातो त्यांच्या विपक्षामध्ये. बॉल टॉट चेंडू, निर्धाव चेंडू मैदानात येत असताना बघायला मिळतोय. राहुल पाटील सकाळच्या सत्रापासून थोडासा स्ट्रगल मैदानात करतायत फलंदाजी करत असताना, कारण तेवढ्या चांगल्या पद्धतीने बॉल आणि बॅटचं त्यांच्या कनेक्शन होत नाहीये.
यावेळेला मात्र अति बाहेर चेंडू पंचांनी दर्शवलंय वाईड. पंच दोन्ही हात मात्र समांतर रेषेत बाहेर काढत असताना इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. सज होईल पुढचा बॉल. यावेळेला मात्र समोरनं बॉलला काढत असताना बॉल समजून सुद्धा देत नाहीये पियुष. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय रुपेश असू द्यात मुकेश असू द्यात मोटिवेट करण्याचं काम मात्र पियुषला करतायत. युवा गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीने पियुषनं मात्र स्वतःच्या नावारूपाला वलय आणलंय. अगदी एक चॅलेंजर ट्रॉफी आणि तिथून मात्र एक नाव, एक रील त्याची, ज्या रीलला मात्र खूप साऱ्या व्ह्यूज गेल्या. तदनंतर हे नाव मात्र चर्चेमध्ये बघायला मिळतंय. वा, परंतु यावेळेला आपण पाहिली तर पंच आमच्याकडे वळलेत. अतिरिक्त स्वरूपामध्ये हा बॉल मात्र दर्शवला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 20-20. पुढचा बॉल पुनश्च एकदा. याही वेळेला मिस केलंय. बॉल निघून जाईल विकेटच्या मागे. वन मोर डॉट बॉल. दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पियुषच्या माध्यमातून. पुढचा बॉल पियुष राऊंडी विकेटनं. यावेळेला शरीरापासून लांब ठेवला जातोय. पंच बघा, पंचांची शैली बघा. वा, क्या बात आहे. तीन चेंडू संपलेले आहेत आतापर्यंत या षटकामधील. पुढचा बॉल पियुष पुन्हा एकदा. यावेळेला मात्र काय चेंडू हाताळलाय. वा, काय चेंडूची फेक. अगदी दर्जेदार. म्हणजे फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी सुद्धा देत नाहीयेत वर मान काढायला. ज्या पद्धतीने पियुष गोलंदाजी करतोय. युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे जो यावेळी आपण बॉलिंग वरनं पाहतोय. नाव आहे पियुष भोईर. यावेळेला मात्र अखेर शेवटचा आणि अंतिम एक चेंडू आता या षटकामधील बाकी. धावसंख्येचा विचार केला स्कोर कार्डवर जोडली गेली 22-22. ज्या पद्धतीने या षटकामध्ये पियुषनं आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, प्रचंड वेग आणि अचूक टप्प्यावर भले अतिरिक्त चेंडू हाताळले परंतु लगेचच कमबॅक केलाय. यावेळेला जो फलंदाज फॉर्म मध्ये त्याला सुद्धा बीट करणारा बॉल. षटक संपलं या ठिकाणी दुसरं आणि 2 षटकाखेरीज धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 22. प्रेक्षकांनो, या युवा गोलंदाजाची बॉलिंग आवडली असेल तर त्याच्याकरता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. वयवर्ष 14 वर्षाचा हा खेळाडू मात्र आज या ठिकाणी मात्र रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय पियुषच्या गोलंदाजी करिता. संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पियुषनं गोलंदाजी केली, महत्वाच्या क्षणाला धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. त्यानंतर या षटकामध्ये धावसंख्या रोखली आहे. कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढले प्रियेश पाटील. त्या ठिकाणी मात्र बॉलवर झेपावले, थोडीशी फंबल झाली, लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. 2 न वाढून स्कोर कार्ड मात्र आपण पाहिला 24-24 या अंकावर मॉंगॉनच्या रिझन मध्ये बॉलला खेळून काढलेलं. याही वेळेला मिस केलाय बॉल. राहुल पाटील त्यांच्या विपक्षामध्ये अजून एक डॉट बॉल मात्र हाताळला जातोय. संघाचे संघमालक आहेत, संघाचे महत्वाचे व्यक्ती आहेत जे आपण राहुल पाटील यांना स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. दीक्षित पुढचा बॉल. या वेळेला आडव्या बॅटनं खेळायचं होतं आणि अखेर मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे त्या ठिकाणी.
नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल आपण हार्दिक यावेळी मात्र फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये आलेत. जगदीशजी चोरगे यांच्या माध्यमातून पियुषच्या त्या गोलंदाजी करिता रोख रक्कम 100 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल राऊंडी विकेटनं दीक्षित. यावेळेला मात्र फटका चांगला, मागे फिल्डर आहेत, बॉलचा पाठलाग करतायत. एक तर कंप्लीट केली आहे, काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील आणि दुसऱ्याकरिता जात असताना थोडीशी मात्र फंबल झाली. लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या, 2 न वाढून स्कोर कार्ड मात्र 26 या अंकावर जाऊन पोहोचेल. ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी पाहिलं आपण गोलंदाजी करतायत बिलोशीकर, अगदी दर्जेदार. यावेळेला फटका पाहिला आपण स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, त्या ठिकाणी मागे फिल्डर आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल. 1 धाव तर कंप्लीट केली आहे, सिंगलवरच समाधान मानावं लागेल. सिंगलनं वाढून आपण स्कोर कार्डचा विचार केला. 5 चेंडू संपल्यानंतर धावा मात्र स्कोर कार्डवर सोडल्या गेल्यात, त्या म्हणजे 27. शेवटचा आणि अंतिम मात्र आता 1 चेंडू हार्दिकच्या विपक्ष. यावेळेला समोरनं बॉल फिरवलाय, निघून जाईल विकेटच्या मागे. डॉट. षटक क्रमांक आपण त्या ठिकाणी पाहिलं तर संपलंय 3 षटकाखेरीज धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 27 येणाऱ्या अंतिम आता मात्र 6 चेंडू इथून बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये विचार केला तब्बल 18 धावा आलेल्या, परंतु त्यानंतर या गेल्या 2 षटकांमध्ये जी जोडी बिलोशीकरांची सध्या ताकद राहिली आहे ती दीक्षित आणि तदनंतर मात्र पियुष, त्या दोघांनी मात्र धावसंख्या रोखली. पियुषनं 4 धावा खर्चिक केल्या आणि दीक्षितनं या षटकात 5 धावा खर्चिक केल्यात. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली स्कोर कार्डवर 27. बॉलिंग करण्याकरिता निखिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं. यावेळेला लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, बॉलिंग करण्याकरिता आलेत. 1 तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि सिंगलचं रूपांतर लगेचच डबल मध्ये. धावसंख्या 2 न वाढून पुढे जातीये. 29. यावेळेला मात्र त्या ठिकाणी आपण विचार केला तर यष्टांच्या मागे अभिनय पाटील यांच्याकडनं थोडीशी चूक झाली आहे. ज्या पद्धतीने निखिल गोलंदाजी करतोय, मोजून मापून टप्पा त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, हलकासा बॉल मात्र बाहेर काढतो. यावेळेला मात्र फटका चांगला, दीक्षित. वा, काय कॅच कंप्लीट केली, अगदी दर्जेदार. बरंच अंतर कापत आलेले, परंतु परफेक्टली हातामध्ये कॅचला मात्र विसावलंय. विकेटचं पतन. वा, आजच्या दिवसातील अजून एक उत्तम कॅच दीक्षितच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केली जाते. विकेटचं पतन. खेळाडू बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता सागर मैदानामध्ये दाखल. दीक्षित करिता रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. यावेळेला मात्र फटका चांगला, बॉल डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं 1 बाउन्स, सीमा रेषेला क्लिअर करणारा चौकार. दीक्षित करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज जगदीशजी चोरगे यांच्या माध्यमातून आलंय. बिलोशी मॅचकडे आपण जाऊयात. धावसंख्या मात्र या चौकारांना वाढत असताना 33. यावेळेला फिंगर रोल केल्या बॉलवर, टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉलनं वळण घेतलं. बॉल मात्र विकेटच्या मागे. शेवटचा आणि अंतिम मात्र आता इथून 1 चेंडू शेष आहे. यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे.
एक कंप्लीट केली आणि सिंगलवरच मात्र आपण पाहिलं तर समाधान मानावंच लागेल. इनिंग या ठिकाणी पहिली आपण तर संपली आहे, ती म्हणजेच पहिली. षटक संपले 4 धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 34. येणारे बॉल आहेत 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 24 चेंडूमध्ये, त्या म्हणजेच 35. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. या ठिकाणी आपण मुख्य मंचावरनं एका शाही सन्मानाकडे मुख्य मंचावरनं जाणार आहोत. अर्थातच या क्रीडा विश्वामध्ये, क्रिकेट विश्वामध्ये म्हणा, सातत्याने खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहणारं व्यक्तिमत्व, एक स्वतः दर्जेदार आयोजक, एक दर्जेदार संघ मालक आणि कुठल्याही प्रकारची तुम्ही त्यांना मदतीकरिता आवाज द्या, सातत्याने तुमच्या आवाजाला मात्र होकार देणारं व्यक्तिमत्व ते आहे अर्थातच संदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करण्याची विनंती मी मिलिंदजी पाटील यांना करतो. आपल्या शुभस्ते आपण आदरणीय संदीपदादा पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. येणारे बॉल आहे 24 आणि 24 चेंडूत करायचे तुम्हाला, त्या म्हणजेच 35 धावा. त्यानंतर त्यांच्या समवेत सातत्याने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं व्यक्तिमत्व अर्थातच राहुलजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी मयूर गोतारणे यांना करतो. आपल्या शुभस्ते आपण राहुलजी पाटील, राहुल भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपल्या शुभस्ते करायचा आहे. राहुलजी भोईर यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं, क्रीडा मंचावरनं आपण होताना पाहतोय. तदनंतर रमेशजी गांगुर्डे साहेब ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित झालेत. रमेशजी गांगुर्डे साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं या ठिकाणी करण्याची विनंती मी विराज ठाकरे यांना करतो. आपले शुभस्ते आपण रमेशजी गांगुर्डे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. मॅचकडे जाऊया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. एका बाजूने आपण पाहिलं तर अभिनय पाटील आणि त्याची साथ देण्याकरिता रुपेश पाटील ही प्रांगणाच्या आतमध्ये मात्र. तदनंतर परमार भाऊसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी मयूर गोतारणे यांना करतो. आपल्या शुभस्ते आपण परमार भाऊसाहेब त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ग्रामसेवक आहेत ते सुद्धा, त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरून या ठिकाणी केला जातोय. बॉलिंग ट्रॅक होणं गोलंदाजी करण्याकरिता योगेश पाटील गोलंदाजी मार्क होणं सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला अभिनय पाटील बघायला मिळतात त्यांच्या विपक्षामध्ये. सज्ज होईल राऊंडी विकेटनं गोलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अभिनय पाटीलच्या बॅटमधनं फटका चांगला सजवला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डबल माइंडेड झाले. कॅचवर जाऊ की थांबणं मात्र काय, दोनपैकी काय घडलंय मैदानामध्ये आणि अभिनय पाटीलला जीवनदान दिलं गेलंय. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट होती, ज्या खेळाडूला मात्र जीवनदान दिलं गेलंय. पहिल्या बॉलवर मात्र अभिनय पाटीलच्या नेहमीप्रमाणे पहिल्या बॉलवर चौकार त्यांच्या बॅटमधनं आलाय. विजयाकरता धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर 35 धावांचा पाठलाग करत आहेत. त्यापैकी 4 धावा या बॉलवर कंप्लीट केल्या गेल्यात. कॅच व्हायला हवी होती, कॅचवर जाणं गरजेचं होतं. योगेश पुन्हा एकदा या वेळेला आता मात्र अभिनय पाटील थांबणार. तो अभिनय पाटील कसला, या बॉलला आपण पाहिलं तर त्याने सरळ पाठवून दिलंय दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिनय पाटील याच्या बॅटमधनं आलेला अगदी दर्जेदार स्ट्रोक. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा चौकार. 4
4 वाढून स्कोर कार्डचा या ठिकाणी आपण विचार केला तर धावफलक मात्र पुढे जात असताना 8. याही वेळेला गेले 2 बॉल पाहिले तर वेगवेगळ्या क्षेत्र, याही वेळेला वेगळ्या क्षेत्र. ही अभिनय पाटीलची ओळख आहे. बॉलला सरळ पाठवून दिलाय अगदी ओव्हर दी बॉलर हेड. बॉल सीमारेषा पार आलाय. दर्जेदार स्ट्रोक, षटकार. एक हाती मॅच आता आपल्या बाजूने फिरवायला सुरुवात केली या ठिकाणी. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 14. 3 चेंडू संपलेत आणि 14 धावा स्कोर कार्डवर सोडल्या गेल्यात. जगदीशजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून अभिनय पाटील यांच्याकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. यावेळेला मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढले. लॉंग ऑफ मिड ऑफच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी हार्दिक होते. बॉलला स्टॉप केलं. निर्धाव स्वरूपामध्ये कंप्लीट होत असताना 35 धावांचा पाठलाग करतायत. त्यापैकी 14 धावा जोडल्या गेल्यात. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर 21 धावांची अजून गरज आहे. यावेळेला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये मागे फिल्डर आहेत तैनात. एक सिंगल मिळेल. अभिनय पाटील आता नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु प्रतिभा संपन्न खेळाडू अजून एक ज्याला सिंगल डबल मध्ये ज्याचा विश्वासच नाहीये, फक्त षटकार आणि चौकार ही विशेषता ज्या खेळाडूची राहिली आहे तो रुपेश पाटील. यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला. अनेकदा अभिनय पाटील बाद झाल्यानंतर, संघ अडचणीमध्ये सापडल्यानंतर तिथे येऊन 20 धावांची 22 धावांची खेळी करणारा खेळाडू रुपेश. बघा यावेळेला मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी रुपेशच्या बॅटमधनं बॉलचा विचार केला तर डिगला झोनकडे निघून जाईल. 1 धावेकरिता इनिंगचा विचार करतोय आपण आणि सेकंड इनिंग चालू आहे. त्यापैकी पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर जोडल्या गेल्या त्या म्हणजे 16. पहिलं षटक संपलंय. धावा पाहिल्या आपण तर जोडल्या गेल्या 16. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 18 आणि एकंदरीत विचार केला तर 18 चेंडूमध्ये अजून 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 19. बॉलिंग करण्याकरिता नवा गोलंदाज रोशन. यावेळेला अगदी हलक्या हातानं स्टिअर केलं. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. ही मात्र ओळख आणि ही खासियत या खेळाडूची आहे. बघा त्याने पाहिलं की दोन्ही खेळाडू आहेत जे 30 यार्डला जवळ एकही खेळाडू नाहीये. सर्व खेळाडू हे बाउंड्री लाईनवर तैनात आहेत. मग अगदी हलक्यानं चेंडू जास्तीत जास्त 30 यार्ड पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने त्या बॉलला खेळून काढला आणि वेगानं लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. निखिल सरांनी मगाशी उल्लेख केला होता की ग्रामीण क्रिकेटमधील मात्र विराट कोहली म्हणून ज्याला पाहिलं जातं आणि कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा, चेसिंग करताना कशा पद्धतीने फलंदाजी करायची, मॅचला अंतिम क्षणापर्यंत कशा पद्धतीने न्यायचं, जी जबाबदारी आपली आहे ती कशी पार पाडायची हे मात्र यालाच खूप चांगलं माहिती आहे. यावेळेला आपण पाहिलं तर फटका खेळलाय. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल या बॉलवर मिळेल. सिंगलवरच समाधान मानावं लागतं. रुपेश आता स्ट्रायकिंग एंडला येतात. बॉल टू रन समीकरण आहे कारण 16 धावांची तुम्हाला इथून गरज आहे आणि 16 चेंडू सुद्धा तुमच्याकडे शेष आहेत. यावेळेला मात्र रुपेशच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. मागे संकेत आहेत त्या ठिकाणी मात्र बॉलचा पाठलाग करतायत. 1 तर कंप्लीट करेल आणि सिंगलवर समाधान मानतील. षटकार आजच्या दिवसामध्ये थोडेसे कमी बघायला मिळालेत. चौकारांवर खूप जास्त पद्धतीने मात्र बिलीव्ह केलंय बॅटरनं कारण मॅचला पुढे घेऊन जाण्याकरिता चौकार आजच्या दिवसामध्ये खूप जास्त ज्या पद्धतीने खेळ केला मग कव्हरच्या दिशेनं सर्वाधिक बाउंड्री मात्र बघायला मिळाल्या. या वेळेला फटका फसलाय आणि संकेत होता त्या ठिकाणी. कॅच त्याने कंप्लीट तर केली आहे परंतु त्याचा पाय मात्र जो होता तो त्या ठिकाणी पंच काय दर्शवतील तो मात्र षटकारावर जाऊन आदळलाय.
जी बाउंड्री लाईन होती त्या बाउंड्री लाईन वर जाऊन आदळला. विकेट मिळाली असती परंतु त्या विकेटचं रूपांतर या ठिकाणी षटकारामध्ये झालंय. संकेतकडनं त्या ठिकाणी चूक होताना बघायला मिळते. या मिस्टेक आहेत त्या तुम्हाला कुठेतरी थांबवाव्या लागतील आणि ती गोष्ट या ठिकाणी घडली नव्हती, ज्या कारणाने हा षटकार मिळालाय. धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर 26-26. या वेळेला ओव्हर स्टेप काढली आणि तदनंतर अभिनय पाटीलचा क्लास मैदानातला बघायला मिळतोय. ओव्हर दी लॉंग ऑफ बॉलला पाठवून दिलाय सरळ, अगदी दर्जेदार बॉल सीमारेषा पार निघून गेलाय. 6 धावांकरिता ओव्हर स्टेप काढली. सातत्याने असे पटके डाऊन दी ग्राउंड असतात आणि या वेळेला पाहिला आपण तर लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळले. अभिनय पाटील भलत्याच फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे, भन्नाट फॉर्म मधनं चालू आहे आणि ज्या पद्धतीने खेळ करतोय. आपण पहिली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. विजयाकरता 3 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू या षटकातील शेष आहे. जगदीशजी चोरगे यांच्या माध्यमातून अभिनय पाटील करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज. या वेळेला खेळ खलास, विजयाचा फटका अभिनय पाटीलच्या बॅटमधनं. अगदी हा फटका पाहिल्यानंतर कुठेतरी त्या हरीश राऊतच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकाराची आठवण झाली विराट कोहली यांनी आणि तशा पद्धतीचा फटका या ठिकाणी मात्र अभिनय पाटीलनं ठोकलाय आणि सलगचे 3 षटकार सुद्धा ठोकलेत. आणि करूयात या ठिकाणी मात्र आपण SP बिलोशी टीमचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम किरवली, प्रिशा 11 किरवली हार्ड लक. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला खेळ केला, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा शिल्पकार नो डाऊट मिस्टर अभिनय पाटील. वन्स अगेन ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली आहे, टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सर चला निखिल या, थोडे धावतच या.